तुम्हाला माहीत आहे का, असा एक महिना येतो ज्यात केलेली प्रार्थना अनेक पटींनी फलदायी ठरते. आणि आज त्या विशेष महिन्यात एक प्राचीन महादेव आणि दत्त मंदिरात मी दर्शनासाठी गेले. नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. कारण आज सध्या चालू आहे अधिक मास, एक अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक महिना. या महिन्यात देवपूजा, पूजा, जपतप आणि मंदिर दर्शनाला खूप महत्त्व दिलं जातं. आणि म्हणूनच आज मी एका प्राचीन महादेव मंदिरात आणि दत्त मंदिरात दर्शनासाठी गेले होते. आणि तोच अनुभव तुमच्यासोबत मी इथे शेअर करणार आहे. तर हा अधिक मास हा महिना जो असतो तो विष्णू देवांना समर्पित मानला जातो आणि त्यालाच पुरुषोत्तम मास असंही म्हटलं जातं. या काळामध्ये दान, जप, तप, व्रत आणि देवदर्शन यांना खूप महत्त्व असतं. अधिक मासामध्ये मंदिरात आपण नेहमी जातो आणि जायलाच हवं. तर अधिक मासामध्ये मंदिरात जाणं म्हणजे एक रूटीन नाही, तर ते एक आध्यात्मिक शुद्धीकरण प्रक्रिया आहे. असं मानलं जातं की या महिन्यामध्ये केलेली पूजा आणि प्रार्थना अनेक पटींनी फलदायी ठरते. आपल्या मनाला शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते आणि आयुष्यातील अडचणी कमी होण्यास मदत होते. विशेषतः भगवान शिव आणि दत्तात्रय यांच्या मंदिरात दर्शन घेणं खूप शुभ असं मानलं जातं अधिक मास महिन्यामध्ये. तर आज मी जेव्हा या प्राचीन महादेव मंदिरात गेले ना, तेव्हा तिथलं वातावरण खूप शांत आणि सकारात्मक मला वाटलं. मंदिरातील घंटांचा आवाज, तो अगरबत्तींचा सुगंध आणि भक्तांची श्रद्धा हे सगळं अनुभवताना खरंच मन खूप प्रसन्न झालं. आणि त्यानंतर मी दत्त मंदिरातही गेले आणि तिथेही दर्शन घेतलं. आणि ॲक्च्युली महादेव मंदिरात मी जेव्हा गेले ना, तेव्हा इथे ह्या सुवासिनी एक अशा पद्धतीचं काहीतरी त्यांचं आध्यात्मिक काहीतरी चाललेलं होतं. ते सुद्धा बघून मी खूप भारावून गेले. खूप छान असं काहीतरी पूजापाठ वगैरेचाच काहीतरी भाग असणार आहे. आणि हे सुवासिनी हे अशा पद्धतीने करत होत्या. फार सुंदर असं त्यांनी तिथे मांडणी वगैरे केलेली होती. त्यानंतर मी पोचले दत्त मंदिरात. तुम्ही बघू शकता किती सुंदर हे दत्त मंदिर आहे. अतिशय शांती तिथे आहे. कधीकधी आपल्याला धावपळीच्या आयुष्यात असं काही क्षण खूप गरजेचे असतात. आणि खरं तर अधिक मास हा एक अतिरिक्त महिना नाही, तर तो भक्ती, साधना आणि आत्मशुद्धीचा विशेष काळ असा मानला जातो. म्हणूनच या महिन्यामध्ये मंदिरात जाण्याला खूप महत्त्व दिले जाते. तर असं म्हटलं जातं की अधिक मासात केलेली प्रार्थना, जप, तप, पूजा अनेक पटींनी फळ देते. म्हणूनच श्रद्धा आणि भक्ती अधिक प्रभावी होते. आणि मंदिरात गेल्यानंतर एकदम शांत वाटतं आपल्याला. घंटांचा तो आवाज खूप छान वाटतो. देवाचं दर्शन झाल्यानंतर मन प्रसन्न होतं. आणि या विशेष करून या महिन्यामध्ये भगवान विष्णू, भगवान शिव, दत्तात्रय, दत्त महाराज यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो, जास्तीत जास्त मिळतो असं मानलं जातं. आणि आपल्या दैनंदिन धावपळीत आपण स्वतःसाठी वेळ देत नाही. मंदिरात जाऊन ध्यान केल्याने आपलं त्यामुळे मन स्थिर होतं, विचार स्वच्छ होतात आणि इनर प्लेस मिळतो. आणि खरं तर अधिक मासामध्ये अन्नदान, गरजूंना मदत हे खूप पुण्यकारक मानलं जातं. आणि तिथे मी गेल्यानंतर तुम्ही बघू शकता हे वटाचं अतिशय उंच, खूप भव्य दिव्य असं एक झाड आहे. आणि तिथे हे पक्ष्यांसाठी अशा पद्धतीने पाणी ठेवलं आहे तर वाटलं. आणि तिथे शेजारी एक मावळ्यांचं मंदिरसुद्धा आहे, बघू शकता. आणि इथे आपली कामधेनूची मूर्तीसुद्धा आहे. किती छान वाटतं, एकदम विलक्षण अनुभव होता. खूपच मन असं अगदी प्रसन्न झालं माझं. आणि अगदी तिथेच एक पावना नदीसुद्धा आहे. तिथलं पाणी अगदी शांत, आजूबाजूला हिरवीगार झाडं आणि हवेतला थंड गारवा, सगळं काही इतकं पीसफुल आहे की इथे आल्यानंतर खरंच सगळं स्ट्रेस विसरायला होतं. मी इथे काही काळ बसून फक्त निसर्ग अनुभवला. देवदर्शन झाल्यानंतर मग मी निसर्ग नक्कीच अनुभवला. पाण्याच्या लाटा, पक्ष्यांचा तो आवाज आणि पूर्ण शांतता. कधीकधी आपल्याला असं वाटतं की आपल्याला मोठ्या गोष्टींची गरज आहे खुश राहण्यासाठी, पण खरं खुश अशा छोट्या मोमेंट्समध्येच असतं. मंदिराच्या बाहेरच अशा पेंटिंगसुद्धा होत्या, अतिशय उत्तम होत्या. मी तर बघतच राहिले अगदी त्यांच्याकडे. तर तुम्हाला आजचा माझा अनुभव कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. राधे राधे.